सध्या सगळीकडे निवडणुकांचा माहोल आहे। त्या दृष्टीने अनेक कागदपत्रांची पडताळणी होतीये। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते मतदानाची ओळखपत्र म्हणजेच मतदार ओळखपत्र। हे केवळ मतदान करण्यासाठीच नाही तर भारताचा नागरिक म्हणूनही एक महत्त्वाचं कागदपत्र आहे। मतदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणूनही त्याचा वापर केला जातो। आज जवळपास प्रत्येक मतदाराकडे मतदान ओळखपत्र असतं। पण या ओळखपत्राची सुरुवात नेमकी कुठून झाली आहे तुम्हाला माहिती आहे का? थांबा सांगते ऐका। तर निवडणुकीतील बोगस मतदान रोखण्यासाठी 1993 मध्ये मतदार ओळखपत्र सुरू करण्यात आलं। परंतु ते देण्याची प्रक्रिया सर्वप्रथम 1957 मध्ये सुरू झाली होती। मग विविध अडचणी आणि प्रचंड खर्च यामुळे मतदारांपर्यंत मतदार ओळखपत्र पोहोचवण्यासाठी 3 दशकाहून अधिक काळ लागला। आता तर मतदार ओळखपत्र अगदी आपल्या मोबाईलमध्ये असतं। निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेल्या लीप ऑफ फेथ या पुस्तकानुसार लोकप्रतिनिधी सुधारणा विधेयक 1958 मध्ये छायाचित्रासह ओळखपत्र देण्याची तरतूद करण्यात आली होती। भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांचा धाकटा भाऊ आणि तत्कालीन कायदेमंत्री अशोक कुमार सेन यांनी 27 नोव्हेंबर 1958 ला संसदेत हे विधेयक मांडलं। तर 30 डिसेंबर 1958 ला या विधेयकाचं कायद्यात रूपांतरही झालं। निवडणूक आयोगाने 1962 च्या लोकसभा निवडणुकांसंबंधी तयार केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की 1957 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर दाट लोकवस्ती असणाऱ्या शहरी भागातील सर्व मतदारांना ओळखपत्र देण्याची सूचना करण्यात आली होती। मतदान केंद्रावर मतदानाला येणाऱ्या मतदारांची ओळख पटवण्यात मदत व्हावी असा उद्देश त्यामागे होता। त्या अनुषंगाने एक पायलट प्रोजेक्टही याबाबत राबवण्यात आला होता।